हा महाराष्ट्र बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा नाही तर तुमच्या बापाचा आहे का रे? आझाद मैदानवर मातंग समाजातील काही आंडू पांडू 4-5 नेत्यांनी तिथं घोषणा केली आणि म्हटलं की हा महाराष्ट्र हा बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा नाही, टिळकाचा आहे, सावरकरांचा आहे, मधुवाद्यांचा महाराष्ट्र आहे का? हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. महाराष्ट्रात नाही तर पुरा भारत आहे, आमच्या बापाचा आहे, लक्षात ठेवा. कळलं काय? आणि मला वाटत नाही हे जे आंदोलन उपवर्गीकरणासाठी आहे, नाही, इथं शांतता भंग करण्यासाठी, जातीवाद पसरवण्यासाठी हे RSSचे दलाल हे फक्त नाटकं करून राहिले, थोटांग करून राहिले, दुसरं काहीच नाही. हे झगडे लावण्याचं कारस्थान करून राहिले. इथं लवजी वसतात, अण्णाभाऊ साठेचे विचार दिसत नाही. इथं RSSच्या लोकांच्या विचारावर चालणारे हे सत्ताधारी लोक झगडे लावून राहिले, दुसरं काहीच नाही. माझ्या मातंग भावांना माझा हात उडून विनंती आहे, तुम्ही RSSच्या दलालाच्या मागं लागून तुम्ही शांतता भंग करून राहिले. काही नेते RSSचे लोक हे त्याच्या सांगण्यानुसार जातीवाद करून राहिले. कारण बौद्धाने केलेली प्रगती हे RSSला झोमून राहिली. मग काय करावं? मग मातंग भावाला हातीपदरी घेऊन त्याच्याच ताटात भोंगोबळाला लावू, त्यालाच हागायला लावू त्याच्यामध्ये, असं त्यांचं कारस्थान चालू आहे. माझ्या मातंग भावा, सुधर जरा, त्याच्या नादी लागून स्वतःचं वाटोळं करून नको घेऊ रे. दिलं भीमानं आरक्षण, खा रे गुगुमानं, नाहीतर ते आरक्षणही भेटणार नाही. खोटं नाही सांगत तुला मी, कुत्र्यासारखी जिंदगी होईल रे भावा तुझी. त्या RSSच्या नादी लागून स्वतःची जिंदगी बर्बाद करू नका रे. जसं आहे तसं चालू द्या. गुन्हा गोविंदानं 59 जाती चांगल्या राहत होत्या रे, भावासारख्या राहत होत्या. पण हे जे मातंग समाज त्यातले काही किडे जे आहे ते RSS संघ भेटून ते संघ मिळजुळ करून दंगा पसत करून राहिले आणि आझाद मैदानावर वक्तव्य करून राहिले की महाराष्ट्र हा बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा नाही, हा महाराष्ट्र सावरकर टिळकांचा आहे. अरे गै भाण्यांनो, हा महाराष्ट्रच नाही तर हा भारत बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, लक्षात ठेवा. आमच्यावर काही बोला, आम्ही खपून घेईन, पण बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर तुम्ही लालसन लावण्याचा प्रयत्न करत असाल तर एकाला तोडल्याशिवाय राहणार नाही. समजलं काय? जय भीम जय शिवराय. मला म्हणतात आंबेडकरी चळवळीतले नेते काही, युवराज तू बोलू नकोस, जेवढा बोलू नको त्यांना. अरे मी त्यांना बोलत नाही. मी का बोलतो? कारण इथं महामानवावर हे लोक बोलून राहिले, महामानवाच्या विचारावर बोलून राहिले. हे माझं म्हणणं आहे की तुम्ही शांत राहा, बोलू नका. तुम्हाला आंदोलन करायचं करा, उपोषण करायचं करा, मोर्चे काढायचे करा, तुम्ही वर्गीकरण करायचं ना करा. तुम्ही कसे वर्गीकरण करता आम्ही पण पाहतो, आम्ही पण आंदोलन करतो. तुम्ही जोर लावा, आम्ही जोर लावतो, पण तुम्ही महामानवाला मनात आणू नका, बाबासाहेबांच्या विचाराला मनात आणू नका, अण्णाभाऊ साठेंच्या विचाराला मनात आणू नका. कारण अशा महामानवाच्या विचाराला तुम्ही ठेस करत असाल, ठेस लावत असाल तर लोक सांगतो मी तुम्हाला, तुम्ही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही तुम्हाला, मरून जा. कळलं काय? जय भीम जय शिवराय.